नमस्कार मित्रांनो. शिफ्ट रजिस्टरच्या या व्हिडिओच्या मालिकेमध्ये वेगवेगळे शिफ्ट रजिस्टर्स आपण बघितलेले आहेत. त्यांचा उपयोग काय होतो हे सुद्धा बघितलेलं आहे. सिरियल इन, सिरियल आउट, सिरियल इन, पॅरलल डेटा आउट, पॅरलल डेटा इन आणि सिरियली आउट, आणि पॅरलली डेटा इनपुट आणि पॅरललीच आउटपुट. तर या पद्धतीचे जे शिफ्ट रजिस्टर्स आहेत, त्या प्रत्येक शिफ्ट रजिस्टरचं वैशिष्ट्य, कार्य करण्याची पद्धती, हे सर्व आपण बघितलेलं आहे. ठीक आहे ना. आणि प्रत्येक रजिस्टर कुठे कुठे अप्लाय केला जातो किंवा काय त्याचं काम आहे हे बघितलेलं आहे. आता शिफ्ट रजिस्टर म्हटल्यानंतर या शिफ्ट रजिस्टर मध्ये डेटा शिफ्टिंग जो आहे तो डेटा शिफ्टिंग आपण बघितलं, एक तर लेफ्ट साइडला किंवा राईट साइडला डेटा शिफ्टिंग जे आहे ते डेटा शिफ्टिंग पर क्लॉक पल्स साठी घडून येते. परंतु काही युनिव्हर्सल तयार करता येणार नाही का? युनिव्हर्सल नाही का? तर येस, युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर सुद्धा आहे. आता युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर म्हणजे नेमकं काय? या युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर मध्ये युनिव्हर्सल हा शब्द आपण कशासाठी वापरतो? की सगळीकडे लागू होणार, या अर्थानं आपण युनिव्हर्सल हा शब्द वापरत असतो. तर युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर म्हणजे नेमकं काय? आणि मार्केटमध्ये या संदर्भातले इंटिग्रेटेड सर्किट कुठले अवेलेबल आहेत आणि नेमकं कसं काम करतात हे थोडक्यात आपल्याला बघायचं आहे. शिफ्ट रजिस्टर या मालिकेतला हा शेवटचा व्हिडिओ आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. तर युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टरच्या बाबतीत आपल्याला बघा, आता एक इंटिग्रेटेड सर्किट आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. ठीक आहे ना. 74LS194 किंवा 74LS195, ठीक आहे ना, किंवा CMOS 4035 एका इंटिग्रेटेड सर्किटची लेआउट या ठिकाणी दाखवलेला आहे आणि पिन डायग्राम सुद्धा दाखवलेला. टुडे देर आर मेनी हाय स्पीड बायडायरेक्शनल युनिव्हर्सल टाइप शिफ्ट रजिस्टर. हाय स्पीड बायडायरेक्शनल याचा अर्थ ज्याच्यामध्ये डेटा हा दोन्ही दिशांनी शिफ्ट होऊ शकतो. ठीक आहे. सच ॲज TTL 74LS194 किंवा 74LS195. 74 ही सिरीज आहे आणि जनरली डिजिटल आयसीच्या आहेत. या डिजिटल आयसीज या सिरीजनं सुरू होतात. और CMOS 4035. ठीक आहे ना. CMOS हा शब्द कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट या अर्थानं वापरला जातो. Which are available as 4-bit multifunction devices that can be used in either serial to serial. ठीक आहे. सिरियल इन, सिरियल आउट या पद्धतीनं डेटा येऊ शकतो, किंवा लेफ्ट शिफ्टिंग, डेटाचं पर क्लॉक पर शिफ्टिंग जे आहे ते लेफ्ट साइडला शिफ्ट होत जाईल डेटा. ठीक आहे ना. किंवा राईट शिफ्टिंग, सिरियल टू पॅरलल किंवा पॅरलल टू सिरियल, और ॲज अ पॅरलल टू पॅरलल मल्टीफंक्शन डेटा रजिस्टर. सर्वच ऑपरेशन याच्यामध्ये शक्य आहे. ठीक आहे ना. पॅरलली डेटा इनपुट आहे, पॅरलली डेटा आउटपुट आहे, डावीकडे डेटा शिफ्ट होऊ शकतो, उजवीकडे डेटा शिफ्ट होऊ शकतो. आणि म्हणूनच याला जे नाव आहे ते युनिव्हर्सल नाव असं दिलेलं आहे. ठीक आहे ना. नाव काय दिलेलं आहे? युनिव्हर्सल. कारण एकच इंटिग्रेटेड सर्किट आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या मोडमध्ये, वेगवेगळ्या कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला त्या इंटिग्रेटेड सर्किटला वापरता येते. ठीक आहे. आयसीची डायग्राम बघा या ठिकाणी दिलेलं आहे. थोडंसं समजून घेऊ आपण युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर. ठीक आहे. 16 पिन इंटिग्रेटेड सर्किट आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण इनपुटशी संबंधित विचार करू. तर या ठिकाणी बघा, PA, PB, PC आणि PD हे पॅरलल डेटा इनपुट्स आहेत. जर आपल्याला डेटा पॅरलली लोड करायचा असेल, इनपुट द्यायचा असेल, तर त्याच्यासाठी हे 4 इनपुट आहेत पॅरलली डेटा इनपुट देण्यासाठी. ठीक आहे. दुसरं बघा इथे, सिरियल डेटा शिफ्ट राईट इनपुट. ठीक आहे ना. डेटा सिरियली देतोय आपण, इनपुट देतोय. ठीक आहे. आणि कशासाठी देतोय? तर डेटा राईट साइडला शिफ्ट होण्यासाठी. ठीक आहे. राईट साइडला शिफ्ट होत जाईल तो डेटा
आणि इकडे आउटपुट मधून आपल्याला तो मिळत जाईल. ठीक आहे. इथं बघा, सिरियल डेटा शिफ्ट लेफ्ट इनपुट, सिरियल डेटा शिफ्ट लेफ्ट इनपुट. डेटा सिरियली आपण देतोय, पॅरलली आपल्याला तो इथं मिळेल. ठीक आहे. परंतु आता हा पॅरलली मिळत असतानाच कसा शिफ्टिंग होईल, कसा शिफ्ट करायचा आहे, जर तो आपल्याला लेफ्ट साइडला शिफ्ट करत न्यायचा आहे तर सिरियल डेटा शिफ्ट लेफ्ट इनपुट या ठिकाणी 7 नंबरच्या पिनला. ठीक आहे. ओके. 8 नंबरची पिन ग्राउंड आहे. ठीक आहे. प्रत्येक इंटिग्रेटेड सर्किटला तुम्ही जर बघितलं तर एक ग्राउंड पिन असते. त्याच्यानंतर क्लिअर, जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल आउटपुट, ठीक आहे ना, जे काही स्टोअर्ड असेल ते क्लिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी क्लिअर पिन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे व्हीसीसी म्हणजे ह्या इंटिग्रेटेड सर्किटला काम करण्यासाठी जे लागणारं व्होल्टेज आहे ते व्होल्टेज व्हीसीसी पिन मधून याला आपण देणार आहोत. जो शिफ्ट झालेला डेटा आहे अनलोड करण्यासाठी, जो डेटा आहे आउटपुट मध्ये, तो आपल्याला मिळणार आहे 15 ते 12, 12, 13, 14 आणि 15 या पिन्स मधून, QA, QB, QC आणि QD च्या माध्यमातून. ठीक आहे. 4 बिट्सच्या माध्यमातून हा डेटा आपल्याला मिळेल. याचं जे शिफ्टिंग आहे ते शिफ्टिंग ज्या क्लॉक पल्सच्या आधारावर आपल्याला करायचं आहे. किती ड्युरेशनला क्लॉक पल्स गेली पाहिजे, किती वेळानंतर क्लॉक पल्स गेली पाहिजे. तर ही क्लॉक पल्स जी आपण अप्लाय करणार आहोत ही क्लॉक पल्स जाणार आहे 11 नंबरच्या पिनला. ठीक आहे. ओके. आता दुसरी गोष्ट आहे S1 आणि S0, 9 आणि 10 नंबरची पिन ही कशासाठी दिलेली आहे, तर ही मोड कंट्रोल आहे. मोड कंट्रोल म्हणजे काय, की या रजिस्टरनं कुठल्या मोड मध्ये काम करावं. ठीक आहे. ओके. बघा कसं, जर S1 आणि S0 दोघेही 0 असतील, इथे दोन्ही इनपुट जे आहेत या ठिकाणी या पिनला जाणारे हे दोन्ही जर का 0-0 दिलेले असतील तर तो डेटा होल्ड करून ठेवेल. जो प्रिव्हियस डेटा आहे तोच डेटा तो होल्ड करून ठेवेल. ठीक आहे. इथे या 4 पिन वरती. ठीक आहे. ओके. 0 आणि 1, S1 0 आणि S0 1, इथे S1 ला 0 आणि S0 ला 1 हे जर दिलं तर शिफ्ट टू राईट, त्यावेळेला हा युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर म्हणून काम करेल. परंतु त्यावेळेला डेटा शिफ्टिंग जे आहे तो कुठल्या दिशेने करणार आहे, राईट साइडला डेटा शिफ्टिंग साठी तो काम करणार आहे. ठीक आहे. या उलट S1 ला आपण 1 दिला आणि S0 ला 0 दिला, S1 ला म्हणजे या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 0 असा जर दिला तर हा शिफ्ट रजिस्टर कशाचं काम करेल, डेटा शिफ्टिंगच काम करेल. 4 बिट डेटा शिफ्ट म्हणूनच काम करेल. पण कसा, लेफ्ट साइडला डेटा पर क्लॉक पल्स डेटा जो आहे तो लेफ्ट साइडला शिफ्ट होत जाईल. ठीक आहे. आणि दोन्ही 1-1 असले तर या ठिकाणी समजा S1 1 आहे आणि S0 1 आहे तर हे जे सिरियल डेटा इनपुट्स आहेत हे इग्नोर केल्या जातील आणि पॅरलल मोड मध्ये हा काम करेल. ठीक आहे ना. जो शिफ्ट रजिस्टर आहे हा पॅरलल मोड मध्ये, दॅट इज पॅरलल इन पॅरलल आउट, या मोड मध्ये हा काम करणार आहे. ठीक आहे. तर एकच इंटिग्रेटेड सर्किट वेगवेगळ्या शिफ्ट रजिस्टरचं वेगवेगळ्या मोड मध्ये काम कसं करू शकते हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे. शिफ्ट रजिस्टरचं काम कसं चालतंय हे थोडक्यात आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे ना. शिफ्ट रजिस्टर बघा, आता इथं लेफ्ट लॉजिकल शिफ्ट, आता याच्यात लॉजिकल शिफ्ट आणि सर्क्युलर शिफ्ट अशा पद्धतीनं 2 प्रकार आहेत. आपण लॉजिकल शिफ्ट पहिल्यांदा बघून घेऊ. ठीक आहे ना. सर्क्युलर शिफ्ट जे आहे ते काउंटर्सच्या बाबतीत कामात आपल्याला पडतो. ठीक आहे. तो वेगळा विषय आहे, तो आपण नंतर घेणार आहोत. लेफ्ट लॉजिकल शिफ्ट. ठीक. बघा आता इथे शिफ्ट रजिस्टर मध्ये काय होते, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बिटचा शिफ्ट रजिस्टर आहे. ठीक आहे. हा 8 बिटचा. समजा हा मी शिफ्ट रजिस्टरला दिला तर याचं शिफ्टिंग कसं होईल. ठीक आहे ना. ओके. 8 बिटचा डेटा पॅरलली लोड केला किंवा सिरियली लोड, कशाही पद्धतीने तुम्ही तो लोड करा. ठीक आहे ना. ओके. हा दिला आपण, तर काय होते शिफ्ट रजिस्टर मध्ये नेमकं काय होते. ठीक आहे ना. तर हा इनपुटला दिलेला डेटा जर का तो लेफ्ट शिफ्ट रजिस्टर असेल तर तो अर्थातच पर क्लॉक पल्स, प्रत्येक क्लॉक पल्स साठी तो एका घरानं शिफ्ट होत जाईल, म्हणजे एक प्लेस शिफ्ट होत जाईल कोणीकडे, लेफ्ट साइडला. ठीक आहे. ओके. तर हा लेफ्ट लॉजिकल शिफ्ट रजिस्टर आहे, त्याला आपण इनपुट दिलं 1 0 1 1 0 0 1 1. हे इनपुट दिलेलं आहे 0 क्लॉक पल्स, त्यावेळेला क्लॉक पल्स नाही आहे आणि हे इनपुट आपण देऊन ठेवलेलं आहे. ठीक. आता जेव्हा आपण क्लॉक पल्स अप्लाय करू, त्याला पहिली क्लॉक पल्स ज्या वेळेला आपण अप्लाय करू तर क्लॉक पल्स अप्लाय केल्याबरोबर आता डेटाचं शिफ्टिंग. ठीक आहे.
कसं शिफ्टिंग होईल, तर जिथे 1 होता तो 1 आता एक घर पुढे सरकेल. ठीक आहे ना. डेटा शिफ्ट झाला. आता पहिल्या क्लॉक पल्सला जे आपण इनपुट दिलेलं होतं तिथून जे काही आउटपुट आपल्याला मिळत होतं ते आता शिफ्ट होईल. कसं शिफ्ट होईल, तर शिफ्ट होईल या पद्धतीने. ठीक आहे. बघा आता हा जो 1 आहे तो दुसऱ्या प्लेसवर चालला गेला. अर्थात ही जी प्लेस आहे LSB लिस्ट सिग्निफिकंट बिटची ही खाली झाली आणि रिकामी झाली म्हणून ती रिसेट होईल आणि रिसेट होईल म्हणून ती येईल 0ला. ठीक आहे, लक्षात आलं? ओके. तर पहिलं जे बीट होती LSB ती शिफ्ट झाली दुसऱ्या स्थानावरती आणि LSB ला आला 0. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावरचा 1 आला तिसऱ्यावरती, तिसऱ्यावरचा 0 आला चौथ्यावरती, चौथ्यावरचा 0 आला पाचव्यावरती, पाचव्यावरचा 1 आला सहाव्यावरती, सहाव्यावरचा 1 आला सातव्यावरती आणि सातव्यावरचा 0 आला आठव्यावरती. ठीक आहे. आठव्यावरचा जो 1 आहे तो ओव्हरफ्लो झाला आणि तिथून तो निघून. ठीक आहे ना, तो ओव्हरफ्लो होऊन जाईल. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीनं एका सिंगल क्लॉक पल्स नंतर शिफ्ट रजिस्टरनं जे आउटपुट शिफ्ट केलेलं आहे ते पहा कसं शिफ्ट केलं. तर एक वेळेला. ठीक आहे ना. समजा आपण अजून एक क्लॉक पल्स दिली, तर अजून एक क्लॉक पल्स दिल्यानंतर हा 0 जो आहे तो दुसऱ्या स्थानावर शिफ्ट होईल. ठीक आहे. आणि इथे पुन्हा 0 येईल. म्हणजे होईल काय, तर या ठिकाणी 0 0 मग हा 1 मग हा 1. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीनं एक जे घर आहे ते लेफ्टला शिफ्ट होत जाईल आणि सगळ्यात शेवटी हा जो 1 आहे हा इथं आलेला असेल. ठीक आहे. तर लेफ्ट शिफ्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून LSB पासून प्रत्येक क्लॉक पल्सला जो काही बीट आहे तो LSB पासून एक घर डावीकडे तो सरकत राहतो आणि शिफ्टिंग त्याचं होते. ठीक आहे. राईट शिफ्ट याच्या उलट आहे. ठीक आहे ना. डेटा राईटला आपल्याला शिफ्ट करायचा आहे तर तो उजवीकडे शिफ्ट होणार. लक्षात आलं ना. ठीक आहे. तर उजवीकडे शिफ्ट होणारा डेटा कसा होणार आहे, आता इथं आपण MSB पासून सुरुवात करू. बघा आता हे 1 0 1 1 0 0 1 1 अशा पद्धतीनं शिफ्ट रजिस्टरला इनपुट दिलेला आहे आणि हा शिफ्ट रजिस्टर आपला राईट शिफ्ट मध्ये काम करतो आहे. अशा पद्धतीनं त्याला कॉन्फिगर केलेला आहे आणि क्लॉक पल्स आपण अप्लाय केली. क्लॉक पल्स अप्लाय करता बरोबर आता जे आउटपुट आहे ते शिफ्ट कसं होणार आहे, जिथे 1 आहे तो 1 दुसऱ्या प्लेसला शिफ्ट होईल. ठीक आहे ना. MSB पासून इकडे उजवीकडे जाणारी दुसरी प्लेस. 0 आहे तो तिसऱ्या प्लेसला शिफ्ट झाला, 1 आहे तो चौथ्याला, हा 1 पाचव्याला, हा 0 सहाव्याला, हा 0 सातव्याला, हा 1 आठव्याला आणि हा 1 जो आहे तो ओव्हरफ्लो होऊन जाईल, व्हॅनिश होऊन जाईल तिथून. ठीक आहे ना. ओके. तो ओव्हरफ्लो झाला, तो आता गृहीत धरला जाणार नाही. त्याच्यामुळे एक घर राईट शिफ्ट झाल्यानंतर जो डेटा आपल्याला मिळतोय तो मिळतोय 0 1 0 1 1 0 0 1. लक्षात येते आहे. ठीक आहे. ओके. तर याला म्हणतो आपण राईट शिफ्ट. ठीक आहे ना. जो डेटा आहे तो संपूर्णपणे राईटला शिफ्ट होतो एक घराने. पुन्हा तुम्ही एक क्लॉक पल्स जर दिली, पुन्हा एक क्लॉक पल्स जर दिली तर हे जे आउटपुट आहे ते पुन्हा एका घराने पुन्हा उजवीकडे शिफ्ट होईल. हा 1 जो आहे तो ओव्हरफ्लो होऊन जाईल आणि 0 पहिल्या स्थानावर येईल, हा 0 दुसऱ्या स्थानावर येईल, हा 1 तिसऱ्या स्थानावर येईल आणि अशा पद्धतीने. ठीक आहे ना. इकडे 2 0 वाढते. लक्षात येते ना. ठीक आहे. ओके. सातव्या आणि आठव्या बीटला 2 0 तुम्हाला वाढलेले दिसतील. एक गमतीशीर उदाहरण आपण घेऊ. या शिफ्ट रजिस्टर आपण बघितलं डेटा शिफ्ट. तुम्ही म्हणाल की याच्यात काय गंमत आहे, डेटा शिफ्ट होणे म्हणजे काय नसतं. आपण सांगतो एक घर तो उजवीकडे शिफ्ट होतो, एक घर डावीकडे शिफ्ट होतो. पण या डेटाचं शिफ्टिंग आपल्या काय कामात पडते, प्रत्यक्षात कुठल्या कामात पडते, तर बघा इथं एक उदाहरण दिलेलं आहे लेफ्ट शिफ्टचं. या ठिकाणी हे बघा. ठीक आहे ना. हे लेफ्ट शिफ्टचं उदाहरण आहे. आता इथे बघा जे आहे इनपुट शिफ्ट रजिस्टरला दिलेलं ते आहे 0 0 1 0. ठीक आहे. 0 0 1 आणि 0. थोडस डेसिमल इक्वलंट बघायचं काय होतो. 0 0 1 0 चा डेसिमल इक्वलंट काय होतो तुम्हाला माहिती आहे, 4 बिटचा. ही 2 ची प्लेस आहे म्हणून इथे 2. ठीक आहे. आता याला मी लेफ्ट साइडला शिफ्ट करतो. ठीक आहे. पहिली क्लॉक पल्स मी अप्लाय केली या शिफ्ट रजिस्टरला, पहिली क्लॉक पल्स अप्लाय केली तर पहिली क्लॉक पल्स अप्लाय करता बरोबर जो काही इनपुट डेटा आहे तो एक घर डावीकडे शिफ्ट होईल आणि त्याच्यामुळे बघा काय होईल, हा 0 ओव्हरलॅप होईल. ठीक आहे ना. हा ओव्हरफ्लो होऊन जाईल,
हा 0 इथे आला, हा 1 इथे आला, हा 0 इथे आला. लक्षात येते आहे? ठीक आहे ना? ओके. मग आता इथे आणि अर्थात ही जी शेवटची जी बीट आहे इथे ते काहीच नाही म्हणजे रिसेट आहे, दॅट विल बी 0. ठीक आहे. आता इथे शिफ्ट झाल्यानंतरचा डेटा आला 0 1 0 0. ठीक आहे. एका बीटनी शिफ्ट झाल्यानंतर लेफ्ट साइडला याचा डेसिमल इक्विव्हॅलंट जर मी बघितला तर तो आला 4. ठीक आहे. आता पुन्हा मी तिसरी क्लॉक पल्स अप्लाय केली. ठीक आहे ना? पुन्हा सॉरी दुसरी क्लॉक पल्स मी अप्लाय केली. तर दुसरी क्लॉक पल्स अप्लाय करता बरोबर आता बघा हा 0 जो आहे तो ओव्हरफ्लो झाला इकडे, 1 इथे आला, हा 0 इथे आला, हा 0 इथे आला आणि इथे खाली उरलेला आहे म्हणजे ती जी बीट आहे ती रिसेट होईल म्हणजे ती 0 राहील. ठीक आहे. तर आउटपुट आपल्याला शिफ्ट रजिस्टरचं मिळतं आहे 1 0 0 0. डेसिमल इक्विव्हॅलंट जर विचारात घेतला तर येतो 8. ठीक आहे. काही पॅटर्न लक्षात येतोय का तुमच्या काहीतरी पॅटर्न लक्षात आलेला असेल. बघा की एका क्लॉक पल्स नंतर जो डेटा होता हा डेटा होता 2. एक क्लॉक पल्स दिल्याबरोबर जो डेटा भेटला आपल्याला तो भेटला 4 म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 2 दॅट विल बी 4. ठीक आहे. पुन्हा एक क्लॉक पल्स देता बरोबर आपल्याला डेटा भेटला रजिस्टरच्या आउटपुटला 8 दॅट इज 4 मल्टिप्लाइड बाय दॅट इज म्हणजे जो काही डेटा आहे त्या डेटाला मल्टिप्लाय बाय 2. तर दिलेल्या उदाहरणामध्ये आपण बघितलेलं आहे की राईट शिफ्टिंग होत असताना इथे बघा पहिल्यांदा 3 डेसिमल इक्विव्हॅलंट आहे आणि राईट एका क्लिक नंतर जो डेटा शिफ्ट झालेला आहे दॅट इज 1. ठीक आहे. आता बघा तुम्ही या 2 मध्ये काही अंदाज लागतो का? या 2 मध्ये पॅटर्न हा दिसतो की 3 ला जर आपण 2 नी डिवाइड केलं तर डिव्हिजन येईल 1.5 आणि त्यातला डेसिमल पार्ट जो आहे पूर्णांक पार्ट जो आहे तो जर विचारात घेतला तर दॅट विल बी 1. ठीक आहे. इथे बघू पुढचं एक उदाहरण आहे. पुढच्या उदाहरणामध्ये दिलेला डेटा आहे 0 1 1 0. ठीक आहे. 0 1 1 0. डेसिमल इक्विव्हॅलंट याचा आहे 6. 4 प्लस 2 दॅट विल बी 6. हा जो 1 आहे याचं वेट 4 आहे आणि हा 1 आहे याचं वेट 2 आहे. 4 प्लस 2 इट इज 6. आता एक क्लॉक पल्स आपण दिली या शिफ्ट रजिस्टरला आणि क्लॉक पल्स दिल्यानंतर 1 बीटनी हा राईटला शिफ्ट झाला डेटा. तर कसा शिफ्ट झाला बघा. हा 1 जो आहे तो इथे आला, हा 1 इथे आला, हा 0 इथे आला आणि इथे 0 आला. ठीक आहे ना. रिसेट आहे याचा अर्थ 0 आला तिथे. ठीक आहे. ओके. तर आणि हा जो 1 आहे हा ओव्हरफ्लो होऊन गेला. ठीक आहे. ओके. हा 1 इथे, हा 1 इथे, हा 0 इथे आणि इथे 0. तर डेटा झाला आपला 0 0 1 1. एका क्लॉक पल्स नंतर राईट शिफ्ट झाल्यानंतरचा जो डेटा आहे दॅट इज 0 0 1 1 आणि 0 0 1 1 चा डेसिमल इक्विव्हॅलंट आहे 3. ठीक आहे. पुन्हा आता बघा पुन्हा या ठिकाणी पुन्हा एक क्लॉक पल्स दिली. पुन्हा एक क्लॉक पल्स दिल्यानंतर हा 1 ओव्हरफ्लो होईल. हा 1 इथे आला, हा 0 इथे आला, हा 0 इथे आला आणि इथे पुन्हा 0 रिसेट झाला. ठीक आहे. तर इथे आला 0 0 0 आणि 1. ठीक आहे. डेसिमल इक्विव्हॅलंट येते 1. ठीक आहे. आता याला बघा तुम्ही. याला 6 डिवायडेड बाय 2 दॅट विल बी 3. लक्षात आलं. ठीक आहे. पहा याचा LSB 0 आहे. या ठिकाणी LSB 0 आहे. पूर्ण भाग गेलेला आहे. पूर्ण भाग गेलेला आहे. ठीक आहे ना. ओके. आता इथे 3 ला आपल्याला डिवाइड करायचा आहे परंतु 2 ने डिवाइड करायचा आहे. याचा जो LSB आहे तो 1 आहे. ठीक आहे ना. तर 1 असताना पहा आता काय होते. तर 3 डिवायडेड बाय 2 दॅट विल बी 1.5 परंतु त्याचा आपण 1 विचारात घेतलेला. लक्षात येते आहे ना. ठीक आहे ना. आणि उरलेला जो अपूर्णांक भाग आहे तो सोडून दिलेला आहे. तर एक पॅटर्न आपल्याला दिसून येतो की डिवाइड बाय 2 प्रत्येक वेळेला बाय सिंगल क्लॉक पल्स आपल्याला दिसते आहे की डेटा जो आहे तो प्रत्येक वेळेला 2 नी डिवाइड केला जातोय. ठीक आहे ना. ओके. तर याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेटर्स मध्ये किंवा कुठेही किती क्लॉक पल्स दिल्यानंतर कुठला कितीनं डिवाइड करायचा आहे किंवा किती क्लॉक पल्स दिल्यानंतर कितीनं मल्टिप्लाय करायचा आहे, डेटा किती क्लॉक पल्स नंतर किती आला पाहिजे किंवा एखादा डेटा अपियर होण्यासाठी किती क्लॉक पल्सेस द्यावे लागतील हे आपल्याला शिफ्ट रजिस्टरच्या बाबतीत ठरवता येऊ शकते. ठीक आहे ना. इथे बघा ना
2 हे इनपुट आउटपुट होतं आणि ते शिफ्ट झालं 2 क्लॉक पल्स मध्ये 8 पर्यंत शिफ्ट झालं. याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता येते की 3 क्लॉक पल्स जर मी दिल्या तर येणारा डाटा हा 16 या नंबरशी इक्वलंट असणार आहे. ठीक आहे ना. अर्थात त्याच्यासाठी तेवढ्या बीटचा शिफ्ट रजिस्टर आपल्याला वाढवावा लागेल. ठीक आहे ना. तर शिफ्ट रजिस्टरची ही जादू आहे. ठीक आहे ना. कॅल्क्युलेशन्स मध्ये बायनरी अरिथमेटिक मध्ये शिफ्ट रजिस्टर्स या पद्धतीने वापरले जात असतात. These universal shift registers can perform any combination of parallel and serial input to output operation. बघितलं आपण. ठीक आहे ना. सिरियल इन, पॅरलल आउट. ठीक आहे ना. पॅरलल इन, पॅरलल आउट. ठीक आहे ना. राईट शिफ्ट, लेफ्ट शिफ्ट कुठलंही ऑपरेशन हे करू शकतात. but require additional input to specify desired function and to preload and reset the device. हे इथे S1 to S0 हे दोन इनपुट आपण दिलेले आहेत की या शिफ्ट रजिस्टरनं कसं काम केलं पाहिजे, कुठल्या मोड मध्ये काम केलं पाहिजे ते आपण या इनपुट्स वरून ठरवू शकतो. A commonly used universal shift register is the TTL 74LS194. 74LS194 ही जे इंटिग्रेटेड सर्किट आहे, कॉमनली आपण याचा युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर म्हणून वापर करत असतो. ठीक आहे ना. 16 पिनची ही इंटिग्रेटेड सर्किट आहे. Universal shift registers are very useful digital devices. They can be configured to respond to operations that require some form of temporary memory storage or for the delay of information such as CISO or PISO. ठीक आहे ना. कुठल्याही पद्धतीचं ऑपरेशन या शिफ्ट रजिस्टर कडून आपल्याला करता येऊ शकते. डिले असेल किंवा डेटा होल्ड असेल, या दोन्ही तिन्ही ऑपरेशन साठी वापरता येऊ शकते. or transfer from one point to another in either a serial or parallel format. डेटा जो आहे तो सिरियल किंवा पॅरलल फॉर्मॅट मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा आपल्याला युनिव्हर्सल जो शिफ्ट रजिस्टर आहे त्याचा वापर केला जाऊ शकतो. युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर्स आर फ्रिक्वेंटली युज्ड इन अरिथमेटिक ऑपरेशन्स. कशा पद्धतीनं पॅटर्न आपण बघितला आता. इन अरिथमेटिक ऑपरेशन टू शिफ्ट डेटा टू द लेफ्ट और राईट फॉर मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करण्यासाठी म्हणून डिवाइड बाय 2 किंवा मल्टिप्लाइड बाय 2 या ऑपरेशन साठी कशा पद्धतीनं आत्ताच आपण शिफ्ट राईट आणि शिफ्ट लेफ्ट ऑपरेशनचा वापर केला जाऊ शकतो हे आपण उदाहरणासहित बघितलेलं आहे. ठीक आहे. या व्हिडिओ सिरीज मधले जवळपास सर्वच प्रकार शिफ्ट रजिस्टरचे काम करण्याचे जे सर्वच प्रकार आहेत ते आपण बघितलेले आहेत. थोडीशी समरी जी आहे ती रिवाइज आपण करून घेऊ. A simple shift register can be made using only D-type flip-flop, one flip-flop for each data bit. आपण बघितलेलं आहे. 4 जर का 4 बिटचा शिफ्ट रजिस्टर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला 4 डी फ्लिप-फ्लॉप त्याच्यासाठी वापरावे लागतील. एका बिटसाठी 1 डी फ्लिप-फ्लॉप. The output from each flip-flop is connected to the D input and the flip-flop at its right. Yeah. Shift registers hold the data in their memory which is moved or shifted to their required position on each clock pulse. ठीक आहे. शिफ्ट रजिस्टर जो आहे त्याचा आउटपुट होल्ड करून ठेवतो आणि शिफ्टही करतो. कधी शिफ्ट करतो? ऍज पर क्लॉक पल्सच्या सिंक्रोनायझेशन मध्ये. क्लॉक पल्स जशा पद्धतीने दिल्या जातील त्या पद्धतीने शिफ्ट लेफ्ट किंवा शिफ्ट राईट करून तो डेटा शिफ्ट केला जाईल. Each clock pulse shifts the content of the register one bit position to either the left or right. शिफ्टिंग करत असताना एका क्लॉक पल्स साठी डेटा आयदर राईट और लेफ्ट शिफ्ट होऊ शकतो. The data bits can be loaded one bit at a time in series input. सिरीज शिफ्ट रजिस्टरच्या बाबतीत जेव्हा इनपुट देण्याची गोष्ट आहे तर त्यावेळेला मात्र 1 बिट ऍट ए टाइम सिरियल इनपुट आपल्याला देता येऊ शकते. कॉन्फिगरेशन और बी लोडेड सायमल्टेनियसली इन पॅरलल कॉन्फिगरेशन. जर का पॅरलल इन असेल, पॅरलल इनपुट द्यायचं असेल तर एकाच वेळेला आपल्याला 4 बिट किंवा 8 बिटचे जेवढ्या बिटचं रजिस्टर असेल ते इनपुट आपल्याला देता येऊ शकते ऍट ए टाइम. डेटा मे बी रिमूव्ड फ्रॉम द रजिस्टर 1 बिट ऍट ए टाइम फॉर ए सिरीज आउटपुट और रिमूव्ड ऑल द सेम टाइम फ्रॉम द पॅरलल आउटपुट. ठीक आहे. रिमूव्ड याचा अर्थ अनलोड. ठीक आहे ना. म्हणजे आउटपुटचा विचार करतोय आपण. ठीक आहे. तर तो आउटपुट आपल्याला 1 बिट ऍट ए टाइम सिरियली सुद्धा घेता येऊ शकते किंवा ऑल बिट्स ऍट ए टाइम पॅरलली सुद्धा आउटपुट आपल्याला घेता येऊ शकते शिफ्ट रजिस्टर कडून.
One application of shift register is in the conversion of data between serial and parallel to serial. जेव्हा डेटा कन्वर्ट करायचा आपल्याला असतो सिरियल टू पॅरलल आणि पॅरलल टू सिरियल, ही बऱ्याचदा गरज पडते, ठीक आहे. तर अशा वेळेला शिफ्ट रजिस्टरचा इफेक्टिव्ह वापर होऊ शकतो. शिफ्ट रजिस्टर्स आर आयडेंटिफाईड इंडिव्हिज्युअली ऍज सिपो, सिसो, पिसो अँड पिपो, ठीक आहे ना. हे नावं आपण बघितलेले आहेत. सिरियल इन पॅरलल आउट, सिरियल इन सिरियल आउट, पॅरलल इन सिरियल आउट आणि पॅरलल इन पॅरलल आउट, or as a universal shift register with all the functions combined within a single device, ठीक आहे ना. युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर आत्ताच आपण बघितलेलं आहे की ज्याच्यामध्ये हे सर्वच ऑपरेशन जे आहेत ते ऑपरेशन्स आपल्याला विशिष्ट मोडमध्ये घडवून आणू शकतो आपण, ठीक आहे. तर हे व्हिडिओज आपण बघितलेले आहे. शिफ्ट रजिस्टर ही सिरीज होती आणि या सिरीज मधला हा शेवटचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. येणारे अजून एज्युकेशनल व्हिडिओ आपल्याला निश्चितपणे जर का बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आणि पुढील व्हिडिओचा लाभ घेत राहा. धन्यवाद.